पुणेगाव, डोंगरगाव, दरसवाडी, पोच कालवा व येवला तालुक्यातील जे डोंगरगाव आहे, डोंगरगावचं जे धरण आहे त्या पायथ्याशी, त्या धरणाच्या पायथ्याशी हे डोंगरगाव आहे व डोंगरगावच्या महिला असतील किंवा नागरिक असतील आपल्यासोबत आहे. धरणाशी म्हणजे धरण उशाशी आणि कोरडघाशाशी अशी गंमत. ताई काय वाटतं ताई, इथं मला वाटतं काही वर्षापूर्वी उद्घाटन झालं होतं ना. खूप मोठी बॅनरबाजी झाली. आता मी तर काय त्या उद्घाटन नव्हतं पण मी व्हिडिओ बघितला होता. कसं उद्घाटन झालं होतं? ते मोठं उद्घाटन झालं होतं पण त्याचा काही फायदाच नाही झाला ना. आश्वासन देऊन काही फरक झाला का? गरीब लोकांनी काय करायचंय मला सांगा ना. हे जर 200-400 रुपये टाकेन जर पाणी घेऊन राहिले यांना सगळं विकत लागत आहे. भुजबळ साहेब मग करतो काय? गण त्यांच्यावालेच मतदार आहे सगळे. पण हे मतदान देतील का त्यांना? यांना पाणी जर मिळालं नाही हे जगतील का तोपर्यंत? हा, जगले नाही तर मग हे सगळं शेसाराब त्या भुजबळ साहेबालाच लागणार आहे ना. त्यानं पाण्याचं नियोजन केलं पाहिजे की नाही? कुठून ना पाहत असले त्यांनी पावा बिन उद्याची उद्या लगे टँकर चालू करावं या लोकांना. माझं असं म्हणणं आहे. पाण्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. तुम्ही एवढा आक्रमक बोलताय म्हणजे खरोखर परिस्थिती तशी म्हणजे आम्ही लांब राहतो. सरपंच आहे ना, त्यांनी आम्हाला यावं लागत. त्यांनी आम्हाला बिचाऱ्यांनी साथ दिली. आम्हाला त्यांना साथ देणं गरजेचं आहे. पण आम्ही साथ द्यायची कशी काय? टँकर चालू होत नाही. वारंवार फोन जर केला तर ते म्हणतात याची सही नाही त्याची सही नाही. त्यांनी प्रयत्न केले पाहिजे ना काही ना काही. म्हणजे प्रयत्न काय सरपंचानंच करायचं का? सरपंच आहे म्हणून आम्ही करत नाही पण गावचे नागरिक म्हणून मी सांगतो त्यांनी टँकर चालू नाही केलं तर गावचे लोक आम्ही मोकळे करून आणा इतक्यापर्यंत आवरले. पण आता ते गरीब लोक आम्हाला काही आवरत नाही. यांना जर 3-3, 4-4 दिवस आंघोळी भेटत नाही. ताई आता 1-2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक म्हणजे जवळपास TV9 मध्ये पण तो व्हिडिओ होता. मला वाटतं जय महाराष्ट्र मध्ये होता. तो व्हिडिओ असा व्हायरल होतो की डोंगरगाव म्हणजे पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव पोच कालव्याचं काम झाल्यामुळं ह्या इथल्या विहिरींना पण पर्क्युलेशन झालं व त्यामुळे इथं कुक्कुटपालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, सुजलाम सुफलाम एरिया झाला व अगदी जो बाहेर जाणारा जो तरुण आहे तो सुद्धा आता इथं रोजगार भेटला दूध धंदा पाणी आल्यामुळं. तर काय वाटतं तुम्हाला? सगळे बसले जागेवर. काय पाण्याचा दूध धंदा नाही काहीच नाही. हिरवं कुठं पाहायलाही भेटत नाही. हे सगळे लोक मजुरी नाही म्हणून बसले गावामध्ये आणि हे सगळे विकत घ्यायचं म्हणलं एक मरायला सुरुवात होणार आहे यांचीवाली. यांच्याकडून कोणतीच परिस्थिती सावरल्या जाणार नाही. काय करतील हे मग? बरोबर. आणि ज्या वर्षी पाण्याचं उद्घाटन झालं त्या वर्षी ठिकठिकाणी भुजबळ साहेबांना जलनायक अशी बॅनर लावण्यात आलं होतं. खरोखर तुम्हाला असं वाटतं का जलनायक त्यांना जी पदवी दिली आणि पाण्याची परिस्थिती कशी? पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यांना पदवी देऊन त्यांनी काही त्याचं मला हे घेतलं नाही. जलनायक म्हणजे लय मोठी पदवी. हा, लय मोठी पदवी. पण त्यांना ते पदवी स्वीकारता नाही आली चांगली. त्यांनी जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता तर आज ही परिस्थिती गावाची नसती. गाव शांत असतं आणि त्यांना चांगलं हे केलं असतं गावाने. ज्यावेळेस भुजबळ साहेब 2004 साली या ठिकाणी निवडून आले, वास्तविक दरडे असतील किंवा माणिक भाऊ असेल, स्वतःचं राजकीय भविष्य आता आमदार कोणाला होऊ वाटत नाही तरी पण त्यांनी स्वतःच हे करता भुजबळ साहेबांनी या ठिकाणी आणलं का? तर येवल्याचा भरभक्कम येवल्याला निधी भेटावा, येवल्याचा पाणी प्रश्न मिटावा व त्यावेळेस स्वतः ते सुद्धा सांगायचे का असे वळण बांधारे, एवढा मोठा नारपार प्रकल्प आहे व इतकं पाणी तिकडं समुद्राला ते तिकडं जाणारं पाणी सगळं अडवल्यानंतर सगळं इकडे येईल व इतकं पाणी येईल का येवल्याचा पाणी प्रश्न मिटलच, पार मराठवाड्यात सुद्धा पाणी जाईल. नेमकं झालं काय? मग काय खोटं बोलले? आमच्याच गावाला सोडलं काय? सगळ्या गावाला पाणी मग आमचंच गाव सोडलं का? कार्यक्रम आमच्या गावाला घेतला. लोकांना असं वाटलं भुजबळ साहेब असं करतील, भुजबळ साहेब तसं करतील. भुजबळ साहेब काहीच करत नाही. मोकळं आमचं सांग नाही. आमच्या गावचे लोक काहीच बोलत नाही म्हणून भुजबळ साहेबांनी याचा फायदा घ्यायचा नाही. पाणीचं जर एवढं सगळे पोस्टर ते लावले ना त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे डोंगरगावचा. नाही तर हे लोक काही आवरले जात नाही. आता गोरगरीब जीव द्यायला लागली माणसं. नाही कमीत कमी पण पंचायत समितीने सुद्धा टँकर पंचायत समितीकडे तर 1000 वेळेस कागदपत्र जायला याची सही आणा त्याची सही आणा. यांना कोणाच सह्या लागत? आणखी ग्रामसेवक सरपंच यांच्या सह्या गेल्या, सदस्यांच्या सह्या गेल्या, आणखी कोणाच सह्या बाकी राहिल्या? बीडीओ सर जर इडून पाहून गेले पाण्याची परिस्थिती कशी गावामध्ये, पाण्याचे टँकर लगेच चालू व्हायला पाहिजे होतं ना. का चालू नाही झालं? मग या लोकांनी फोन करायचा ना आम्ही ईडी आमचं ईडी येऊन काय फायदा आहे? ती बोला ते आम्हाला पाणी नाही, आम्हाला पाणी आम्ही काय करणार आहे? ताई वास्तविक पाण्याचा संघर्ष आपल्या ज्या गृहिणी असत्या, भगिनी असत्या, घरातल्या स्त्री असतात त्यांना हा खूप मोठा संघर्ष असतो. आता हापशावरून मी बघितलं किती वेळपासून रात्र गावात आहे कशी एकंदरीत काय परिस्थिती मग पाण्याची? बायांना कसा संघर्ष करावा? बायांना 1 घंटा झोपायचं रात्री, 1 घंट्यापासून पुढे पाणी साचलेलं राहतं. थोडं थोडं वाटून घ्या एक खांदा. रात्रभर बाई झोपत नाही. दिवस उगायपर्यंत ती पाणी हापसत राहते. हिचं झालं तिचं, तिचं झालं तिचं, असं कवर चालणार आहे? आजारी पडल्यावर त्यांना दवाखान्यात खर्च कोणा करायचा? मग सरकार थोडी देणार आहे का? सरकार देईल का?
उन्हाचं पाणी नाही येत हापशाला असं शासन करीन ना. हा 2 मिनिटं. मग या बायांनी काय करायचं? यांनी निर्णय घ्यायला टँकर नाही चालू झाला तर आम्ही आत्महत्या करणार आहे. याची जिम्मेदारी कोणा घ्यायची आता? आणि अवघड आहे ना ते धरण उशाली कोरड घातलेली अशी गंमत झाली. हा आणि हे सांगू राहिले ना पाणी आहे इड बाग आहे तिड बाग आहे, हे सगळं खोट आहे. पुढं बाग गावाला असं जर आम्हाला परिस्थिती लगेच दाखवून कळू लोकांना राहिली. का बा अशी मीडियाच्या माध्यमातून फसवतं का बरं? आता हे बघा का जे बरं फसू सत्य ते राहिले? दाखवलं पाहिजे नाही मग का? शेतकरीकडे थोडं थोडं पाणी ते बी आता पाणी द्यायला तयार नाही, कारण आता उन्हाची इतकं त्यांना पाणी नाही, गावाला कुठून पाणी पोच करणार आहे? जनावरांची सुद्धा इतकी अवकाळ आहे गावातल्या. काय पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? पाण्याचा प्रश्न मिटला जर नाही ते लोक एक एक आत्महत्या करायला लागणार आहे. मग हे जर मान्य असेल सरकारला तर मग आमची काय अडचणी मरू द्या एक एक. आपण बोलणार आहे ताई पाण्याची जी परिस्थिती आहे तुमच्या गावात एकंदरीत कशी परिस्थिती पाण्याची? थोडं पुढे. 2-3 किलोमीटर पाणी आणावं लागतं. 70 रुपये टाकीनं पाणी घ्यावं लागतं आम्हाला. इकडे प्यायला पाणी म्हणायला धरण आहे का आमच्या गावात? हा येरीचं पाणी नाही. कशात कुठून? धरण उशाशी आणि कोरड घशाची आमच्या आल्या. मग नाही पाणी नाही काही नसते म्हणत्या यार करू यारीचं काम करीना काय नाही. काय करेल जनता कुठून पाणी आणील? काही सारे एकच घरचे आहे का? म्हाताऱ्या कोताऱ्या साऱ्या पूर्ण आहे ना. काय समजा नवतारण्याचे का लांबून पाणी आणायला कवर आणायचं? फार आता लग्न होत आले तरी ते लांबूनच पाणी आणि त्या काय एकंदरीत तुम्हाला आता इथं पाण्याची समस्या काय? विहीर वगैरे कसं काय? असून त्या एरीला पाणी सुद्धा नाहीये. 4च महिने तुम्हाला धरण आहे ना इथं तर? धरण आहे तरी पाणी नाही त्या धरणाला. ते बी पाणी उपसून घ्या त्या. पण धरणाचं तर काही वर्षापूर्वी मोठं उद्घाटन झालं व बॅनरबाजी झाली का भुजबळ साहेबांना जलनायक वगैरे. तरी पाणीच नाही राहत ना. पाणीच नाही राहत. पाणी जनता उपसून घेते. दुसऱ्या शेतकरी राहते ते पाणी उपसून घ्या. त्यामुळे आम्ही कुठे जायचं पाण्याला? 6 महिने सुद्धा टिकत नाही पूर्ण तर पाणी पूर्ण उपसून घ्या. त्या पाणी नाही राहत काही नाही. मग ही जनता कुठे जाईल? आता मला एक सांगा आता परिस्थिती काय नेमकी पाण्याची? पाण्याची आम्हाला काहीच पाणी नाही आहे. आता सध्या इकत पाणी एकेकानी बोला एकेकानी. आता सध्या इकत पाणी घेतो पितो आम्ही. मग कावर इकत? हा मग एकच पाणी घेऊ राहिलं आम्ही. कुठून आणायचं? कुठून पाणी? आम्ही कामावाले शेतकरी आहे का? आम्ही हातावरचे मजूर आणणार खाणार. आता सध्या आम्हाला बाजाराला पैसे नाहीये. आपण बघितलं तर हे सगळे आदिवासी बांधव आहे मेन म्हणजे. व सगळे आता उन्हाळ्याचा पिरियड आहे. उन्हाळ्यामध्ये कामं नसता तरी पण तुम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं. घ्यावं लागतं. मग काय करायचं आम्ही? आम्ही कोणकडे पळत हिंडायचं? कोणाकडे भीक मागायची? हा नेत्यानं यायचं धडकन पाणी द्यायचं आम्हाला. यर करून द्यायची. येरीचं काम करीना. नुसते म्हणत्या करू 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 आणि आम्ही पळतो त्यांच्या मागं. ते पळत्या पुढं कवर पळायचं आम्ही त्यांच्या मागं. मग त्यांना करून द्यावा येरी करून द्यावा पाणी आणून द्यावं. सरकारचंच आहे ना. मग सरकारची याला सरकारलाच लावायचं ना. मला एक सांगा ताई तुम्ही जे टँकर येता टँकर किती दिवसात येतात तुम्हाला? अजून यायलाच नाही टँकर. अजून यायलाच नाही टँकर. मी तर ऐकलं आता ह्या टाक्या ज्या आहे आम्ही खाजगी विकत घेऊ राहिलो. बिन पाण्याचं मारायचं का? अजून पैसे सुद्धा द्यायला त्या पोराला आम्ही. खाजगी टाकीला तुम्हाला कशा पद्धतीने पैसे द्यावे लागतात? मग 100 रुपये टाकीन द्यावा लागत आम्हाला. अच्छा 100 रुपये टाकीना सांगा तो बाबा कवर दमदारी तो तरी तिकून त्याच्या येरीतलंच पाणी आणून टाकीतो ना. हा मग आम्ही कस काय घालाय तिडं? हा आज खायची आता मेन म्हणजे दादा आता मेन म्हणजे सांगण्यात येतंय TV9 व जय महाराष्ट्र न्यूज मध्ये मी 2 व्हिडिओ बघितले की येवल्याचा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा झाला. त्याचं काम झाल्यामुळं स्थानिक लोकांना पाणी भेटलं. स्थानिक लोकांच्या परिसरामध्ये विहिरींना पण याच्यामुळे पाणी उतरलं व त्याच्यामुळे तुमचा जो भाग आहे अगदी सुजलाम सुफलाम झाला. जे बाहेर पुणे मुंबईला जे जाणार आहे तरुण आता दुग्ध व्यवसाय वगैरे आला त्यामुळे पाण्यामुळे खूप काही प्रगती झाली असं दाखवण्यात येते मीडियामध्ये. काहीच नाही येडाय नाही ते विचारून पहा जनताला. आता सध्या आम्ही हंड्या घेऊन लांब पळत हिंडतो का? कस कवर पळायचं आम्ही? मावशी 2 मिनिटं कवर इकडे. पळत मावशी पुढे या. मग सगळं पाणी कधी हो राहिलं पाणी मावशी पाण्याची काय परिस्थिती आहे? तुम्हाला पाण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो? काय मी तर असं ऐकलं रात्री बायाला उठून हापसून काढ. हापशाला पाणी येत नाही. पाणी येते एक हांडा पाणी येते तिकडे बसावं लागत कितकं टाईम. आणि आम्ही सगळं इकत पाणी घेऊन राहिलो इरीचं. 100 रुपये टाकीनं पाणी घेऊन राहिलो. पाणी नाही आम्हाला डोंगरगावाला. मावशी एकच विषय मेन म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचं एक मोठं नाव जर राजकारणात नाव म्हणजे छगन भुजबळ साहेब. त्यांना येवल्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी तुमच्या लोकांनी सगळ्यांनी मतदान केलं. ते मोठ्या मताने निवडून आले व मेन म्हणजे डोंगरगावचं मागच्या 2 का 1 वर्षापूर्वी इथं मोठी सभा झाली पाण्याचं म्हणजे एक पूजन करण्यासाठी व भुजबळ साहेबांचे मोठमोठे बॅनर लागले का जलनायक भुजबळ साहेब वगैरे. तर मग एवढं मोठं तुमचं इथं पूजन झालं पाण्याचं मग काय वाटतं नेमकं? काय फायदा आहे आमचा? काय फायदा आहे आमचा?
घ्यायचा. फक्त 6 महिने पाणी राहतं आम्हाला, 6 महिने विकत घ्यावं लागत. एकेकाने बोला, एकेकाने. आणि टँकर आता पाणकाळ येईन तर टँकर नाही आम्हाला पाण्याचा. किती हाल राहते आमची वाली काय गरीबाची इडं. काय फायदा आहे आम्हाला? ते निवडून येते, आमचा काय फायदा करू राहील ते गाई गरीबाचा? गाय गरीबाचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये? अच्छा ताई 2 मिनिटं, मला एवढंच सांगा की पाण्यासाठी सध्याच्या स्थितीत तुमच्या सर्व बायांना स्त्रियांना काय धडपड करावं लागते? पाण्याच्या स्थितीनं समजा उन्हात आणत जात एक हांडा येतो आपल्याला प्यापुरतं तेवढं घेऊन येतो. 100 रुपये टाकीन आम्ही विकत पाणी घेतो. ते बी 3 दिवस एक टाकी पाणी घालतो आम्ही. जनावर आहे, काही पै शाळे आहे, खूप लय मरमर आहे आमची वाली सध्या. भुजबळ साहेब एवढं मोठं नेतृत्व आहे, वास्तविक भुजबळ साहेबांनी तुम्हाला न्याय द्यायला पाहिजे इतक्या दिवसात. त्यांच्यापर्यंत तुम्ही घरानं घेऊन गेल्या नाही का? गेलो हे सरपंचाला बी सांगता आम्हाला टँकर काहीतरी चालू करा. ते नुसतं म्हणते आम्ही अर्ज केला तो आज कधी आम्हाला टँकर चालू नाही झालं. मग सरपंचाला बी समजत नाही का काही? सरपंच आता मी बघितलं सरपंचांनी बरेच काही प्रस्ताव दिले, पंचायत समितीच्या यांना पण भेटले, पण ते म्हणते लोक ऐकतच नाही. ऐकत नाही. असं कसं काय ऐकत नाही? मग हे बरे निवडून येते, मग सरपंच झाले, मग आमच्यासाठी यांनी काहीतरी करायचं ना. तुम्हाला एकच प्रश्न ताई, परत भुजबळ साहेबांनी तुमच्या या डोंगराचं एवढं उद्घाटन केलं, पूजन केलं पाण्याचं, भुजबळ साहेबांच्या ठिकठिकाणी बोर्ड लागले जल नायक होऊन, मग हे नुसतं दाखवायसाठी का? हा त्यांनी नुसतं दाखवायसाठी. आम्हाला जर पाणीच नाही ते दाखवून काय हेच नाही ना आमचं. आणि आता दाखवण्यात येते. मी TV9चा आणि जय महाराष्ट्र न्यूजमध्ये एक व्हिडिओ बघितला. येवल्याचा नारपार पुणेगाव दरसवाडी पोस्ट कालवा काम झाल्यामुळं भुजबळांनी खूप चांगलं काम केलं. त्याच्यामुळं बाहेर जाणारे जे तरुण आहे, आता त्या विहिरीला पाणी उतरलं, त्याच्यामुळं तरुणांना रोजगार भेटला, दुग्ध व्यवसाय झाले, असं झालं तर झालं, पाण्याचा प्रश्न मिटला. असं जे दाखवता हे चुकीचं आहे का? मग चुकीचं आहे. हे रोजगार काही नाही भेटेल, काहीच नाही भेटलेलं, हे समजा चुकीचं आहे. हा हे बाई गरीब लोकांना सुद्धा काम नाही, काही नाही इथं. पाणी नाही. अच्छा ताई 2 मिनटं. ताई काय आहे तुमच्या परिसरात, तुमची वैयक्तिक म्हणा किंवा इतर सगळ्या भगिनींची पाण्याची परिस्थिती कशी आहे? नेमकी किती संघर्ष करावा लागतो तुम्हाला? पाण्याची परिस्थिती खूप अवघड आहे सध्या. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सगळ्या गावाला पाण्याची गरज आहे, तर सार्वजनिक एक टाकी बांधायला पाहिजे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि विहीर आहे तर ती विहीर काहीच खोल नाही आहे, म्हणजे काय असेल ते 5-6 परस असेल तर ती खोल खांदायला पाहिजे. नाही, आता तुमचं एवढं मोठं धरण झालेलं या ठिकाणी, त्या धरणा फायदा नाहीये, धरणाचा काहीच फायदा नाहीये. धरणाचं मोजून 6 महिने सुद्धा नाही, 4 महिने पाणी राहतं फक्त. पण तिने तर लय मोठं मीडियामध्ये मोठी सभा झाली, पाणी पूजन केलं, बॅनरबाजी झाली, खूप काही दाखवलं. तुम्हाला एक सांगू का, हे नेत्यांचं फक्त आणि प्रत्येक ठिकाणी जलनायक असे बोर्ड लागले भुजबळ साहेबांचे. हे अफवा उडवायचं आहे फक्त, बाकी काहीच नाहीये. त्यांनी आमच्यासाठी काय केलं ते सांगा मला. हां, आज प्रत्येक महिला आहे, आज रात्री 12 वाजो 1 वाजो अडचणीत जाती, हांडे 1-2 हांडे पाणी आणते, रात्री 12 निघला जात्याच. आज ती परिस्थिती आहे, आज पाणी नाहीये कोणाला. आज म्हाताऱ्या बाया आहे, आज त्यांना चालता येत नाही. आपण बघू शकतो अशी परिस्थिती कुठं बघायला भेटणार नाही. रात्री 12 आणि 1 वाजता बाया झोप न काढता रात्री पाण्याचं. ती परिस्थिती खरी परिस्थिती आहे आज ती. आज ऊन सुद्धा नाही बघते. आज उन्हाचं टेम्परेचर काय आहे? 40-41 टेम्परेचर, आणि डोंगरामुळे आणखी जास्त ताप आहे. 40-45 सेंटीमीटर टेम्परेचर आहे, तरी आज या बाया उन्हाच्या तिथं हापशावरती जात्या बसत्या. नंबर नाही लागते, पाणी नाही येत त्या हापशाला, तरी त्या तिथं बसलेलं राहता. त्यांना ऊन लागत नाही का? सरकारला कळत नाही का? किंवा ते मंत्री त्यांना कळत नाही का यांच्या पाण्याची समस्या आपण मिटवावं म्हणून असं? आज टँकर नाही, आज 2-2.5 महिने झाले तसे पाणी नाही. आज विकत पाणी घेते प्रत्येक महिला. आज काम पण नाहीये. यांनी पैसे कुठून आणायचे ते टँकर घ्यायला? टाकी भरायला पैसे. आज जर बघितलं सगळं बरीचशी आदिवासी वस्ती या ठिकाणी दिसतं. आदिवासी वस्ती म्हणजे हातावर प्रपंच असतो सगळा. या ना इकडे आणतो तुम्ही सगळ्या सगळ्या मजुरी करणार वर्ग आहे, म्हणजे अगदी किराणा माल घ्यायला काही ना पैसे नसताना अशा स्थितीत जर 100-200ची पाण्याची टाकी जर घ्यायची असेल म्हणजे अवघड आहे ना. मग तेच, त्याच्यामुळंच आम्हाला फक्त एवढंच मान्य आहे का आम्हाला पाणी पाहिजे. कोणत्या परिस्थितीत पाणी पाहिजे आम्हाला. काम तर नाही पण पाणी तरी पाहिजे. काम पण नाही आहे. मावशी 2 मिनिटे. मावशी काय पाण्यासाठी तुमच्या गावात सगळ्या स्त्रियांना खूप संघर्ष करावा लागतोय, तुम्हाला काय काय संघर्ष करावा लागतोय? नाही, जावंच लागतं. कधी वेळ पावत नाही, काही नाही, कधी पण उठायचं जायचं पाण्यासाठी. 1 हांडा 2 हांडे निघात्या. काहीला चालता येत नाही. काहीला अपंग बाई आहे तरी कळशी घेऊन पाणी आणते हापशावरून. चालता येत नाही तरी आम्ही पाण्याला जात असतो. म्हणजे धरणाचा आम्हाला काहीच उपयोग नाहीये. सर्व हातावरचे पाण्याची सोय पाहिजे. बाया कधी जात्या पाण्यासाठी.
काहींचे खटले जनावर ढोरं आहे. आता तुमच्या आता बातम्या दाखवण्यात येत आहे की तुमच्या या धरणाचं पुणेगाव दरसोड डोंगरगाव काम झाल्यामुळं खूप मोठा आता इथं प्रगती झाली. तुमच्या गावात जे पोरं जात होते बाहेर शिक्षणाला की आपलं बाहेर रोजगारासाठी त्यांना रोजगार भेटला. दुधाचा धंदा वगैरे कुक्कुटपालन पाण्यामुळं खूप विहिरीला पण पाणी उतरलं म्हणे. काहीच नाही, विहिरीला पाणी नाही, धरणाचा पण फायदा नाही आम्हाला, काहीच नाही. ते मी समक्षा पाहिलं या खरं काय आणि खोटं काय समस्या आहे बायांची, पाण्याची, माणसाची. पोरं का इथंच कामं धंदे करत्या. कोणाचा पुढे या. दुधाचा व्यवसाय भुजबळ कुणाचा साहेबांना तुमचं काय सांगणं आहे? आमचं म्हणणं आहे भुजबळ साहेबांनी स्वतः यावा पावा. समस्या काय आहे? कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटा अंतर आहे. आम्हाला धरणाचा काही फायदा नाही त्या पाण्याचा. आम्हाला एअर खंदून द्यावा, पाण्याची सोय. विहिरीला पाणी तर भेटलं पाहिजे ना, विहीर करून पाहिजे. आता बाकीच्या विहिरीला पाणी आहे का? पाणी टँकरने आणून ओतायचं ना त्यांनी, टँकरने पाणी आणून ओतायचं ना त्या विहिरीमध्ये. ग्रामपंचायतीची एअर आहे ना, ग्रामपंचायतीची एअर आहे ना, ती उकरायची, पाणी टाकायचं टँकरने त्याच्यामध्ये, सर्वांना सोडायचं ना. हा, नळपट्ट्या 2 मिनिटं या तुम्ही. काका काय आहे वास्तविक ह्या गावातली अशी परिस्थिती आहे. मला कदाचित म्हणजे माहीत नव्हतं आणि मीडियामध्ये सुद्धा तुमची गावाची एक पण बातमी नाही का तुमच्या गावात एवढा संघर्ष करावा लागतोय. रात्री बायाला 12 आणि 1 वाजता झोपातून उठून जावं लागतं हापशेवर. संघर्ष करायला इथं कोणी कार्यकर्ते नेतेच नाही ना हो. कोणी नेते असे तर फक्त पोटा भरापुरतेची, त्यांना फक्त मतदान पाहिजे आणि भुजबळला फक्त मतदानच पाहिजे. गावाची काय परिस्थिती, जनतेची काय परिस्थिती ही जर त्यांना पण हे सगळे भुजबळ साहेबांचे मतदार आहे ना, मग त्यांचा विचार ते करता का? अरे मतदार ते भुजबळ साहेबाला कळत तो लोखंड साहेब तिकडे ऑफिसमध्ये येतो बसतो फक्त कागद काळे करीत. किती वखत त्यांना निवेदन द्यायचे, तहसीलला निवेदन दिलं, ग्रामपंचायतीला निवेदन दिलं, ग्रामसेवकला सांगितलं. अजून जर पाणी टँकर येत नाही, 2 महिने झाले अजून टँकर येत. मग टँकर कधी पाऊस पडल्यावर येतो का? माय मावल्यांना किती संघर्ष करावा लागतो. रात्रभर हापशीत बसायचं, हापशाला पाणी येत नाही. अर्धा अंडा भरायला 1-1 तास लागतोय. मग कधी पाणी सोडणार आहे यायला कळत नाही का? नुसते मतदान घ्याय पुरतीची. काका तुम्हाला एक आता तो विषय महत्त्वाचा आहे. 2 चॅनलला 2 व्हिडिओ व्हायरल होत आहे की पुणेगाव दरसवाड डोंगरगाव 5 काम झाल्यामुळं भुजबळ साहेबांनी खूप चांगलं काम केलं त्याचं स्वागतच आहे. पण ते काम केल्यामुळं तुमच्या इथल्या जे तरुण होते ते जे बाहेर जात होते त्यांना आता बाहेर जावं लागत नाही. इथं पाणी आल्यामुळं तुमच्या विहिरीनं सुद्धा त्या धरणामुळं पाणी उतरलं व सुजलाम सुफलाम झाला तुमचा एरिया सगळा. सुफलाम झालंच नाही ना. जर पाटालाच पाणी येईल नाही तर कुठून ठेवायचं? जे धरण पावसाचं पाणी होतं ते ना खाली सोडून दिलं उलट. अच्छा, तेव्हा पाणी कुठून यायचंय? हा, बरोबर. जे धरण काय म्हणतात ताई? पावसात ताई, काय साचलेलं म्हणतात पाणी पुढे ते खाली सोडले आणि पैसे घेऊन एवढे ते नेते. काय धरणात पावसाचं जे पाणी तुंबेलं ते नदीला खाली सोडून दिलं. पण काका दुसरी गोष्ट तुमचं या ठिकाणी पाणी आल्यानंतर मोठं पूजन झालं, खूप मोठी सभा भरवण्यात आली, बॅनरबाजी खूप झाली व भुजबळ साहेबांना सगळे अगदी जलनायकचे बॅनर लागले. मग ते निस्ता दिखावा काय कामाचं? ते दाखवले बघतो जनतेला यायनं. ते का गावात आले का? गावात चौकशी केले यायनं. तिकडे बांधलं सांडीवर उभे राहिले, तिकडं सभा घेतल्या, मिटिंग घेतल्या, तिकडे मिटिंग घेतल्या, तिकडे पाणी सोडायचे प्रयत्न केले. आज जर ते बांधराचं पाणी असतं तर लक्ष्मी जनावरांचं भागलं असतं किंवा माणसाचं काहीतरी केलं असतं. मला एक सांगा, आजची जी परिस्थिती तुमच्या गावातली ज्या शेतामधल्या ज्या विहिरी आहे किंवा आजूबाजूच्या विहिरी आहे त्याची पाण्याची पातळीची परिस्थिती काय आहे? पाणीच नाही. शेजारच्या विहिरीला कुठं पाणी? 1-2 विहिरीला मळा आधीला पाणी. इथं जवळ 4-4, 5-5 किलोमीटरवर विहिरी. इथं जवळ विहिरीच नाही. गंभीर समस्या आहे. हा, पाणीच नाही इथं. भुजबळ साहेबांना तुमचं काय सांगणं आहे? भुजबळ साहेबाला सांग नाही आमचं की त्यांनी गावाची सुविधा करावं. झेडपीची टाक्या बांधतो म्हणे, त्या टाकी नुसते कॉलम भरून ठेवले, ती टाकी बांधले गेली नाही. 138 गावाचं पाणी पोहोचतो म्हणे, अजून ते पाणी पोहोचणं 12 महिने पण साहेब पण नुसते पैप काढून ठेवले. ते काळे पैप आणले दिले काढून आणि त्या पाण्याचा पत्ता नाही कायचाच पत्ता नाही. काका तुम्हाला अजून एक विषय, निर्मलची टाकी बांधून ठेवली, तिलाही पाणी नाही. विहीर खांदली ग्रामपंचायतची, ती आजूरी खांदून ठेवली. काका तुम्हाला एक विषय अजून, भुजबळ साहेब 2004 साली येवल्यात आले. दराडे असेल, माणिकराव शिंदे असेल, सगळ्यांनी अगदी कोणाला वाटत नाही आमदार व्हावा, पण ते स्वतःची आमदारकी बाजूला ठेवून व येवल्याचा पाणी प्रश्न सुटावा, येवल्याला मोठा निधी भेटावा. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकदम नेतृत्व जबरदस्त होतं भुजबळ साहेब, ते इथं आले व सगळ्यांना वाटलं होतं का आता येवल्याचा कायापालट होणार, येवल्याचा विकास झाला इथपर्यंत ठीक आहे. परंतु
पाण्याचा प्रश्न तुमचा सुटला का? जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की नारपार प्रकल्प झाल्यानंतर जे समुद्रात वाहून जाणार खूप पाणी, इतकं पाणी त्याला काही माप नाही, ते पाणी आल्यानंतर येवलेकरांचा तर प्रश्न पाण्याचा सुटलच, पण येवला सोडून अगदी मराठवाड्यात पण पाणी झालं. मग नेमकं पाणी गेलं कुठं? का मग नुसत्या ठोकाठोकी बनवा बनवी? एकमेकाला वाफा द्यायचे या फक्त आफा उडवायची. पाटाचं पाणी आलं, इकडं धरण केलं, तिकडं धरण केलं, पाण्याचाच पत्ता नाही. मग दाखवा तू कुठं काय करून ठेवले, दाखवा ना. तो पाटा आणून सोडला, त्याला कोरडा टाके, कुठं पाणी. दीदी, काय आहे तुम्हाला पाण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागतो? साधारण दिवसाला किंवा 2 दिवसाला घरी किती पाणी लागतं? आणि ते पाणी तुम्ही कुठून आणता? आम्ही वापरण्यासाठी स्वतः टँकरने 100 रुपये टाकीन पाणी घेतो. पिण्यासाठी पाणी इथं नळावर जातो, त्याच्यात पाणीला दिवसभर बसावं लागतं. काहींना भेटतं, काहींना नाही भेटत. खूप म्हणजे त्रास. हापशाला का? हा, इथं काहींना भेटतं, काहींना नाही भेटत. नाही भेटत. काही दुपारी जाते, काही रात्रीला जाते. एक हांडे भरून आणि त्या वापरण्याचं पाणी टँकर येतं. ते आमच्या तर्फेचा टँकर येतो 100 रुपये टाकीचा. बापरे, म्हणजे ट्रकचा टँकर येतो डायरेक्ट? हा, ट्रॅक्टरचा. आणि 200 लिटरच्या टाकीला किती रुपये द्यावं लागतं? म्हणजे ही अशी टाकी नाही का, 100 रुपये टाकी घेतो आम्ही. अच्छा. आणि रात्री उठून पण पाणी आणायला जावं लागतं का? बाकीचे मग पाणी नाही राहत ना पिण्यासाठी. मग रात्री किती वाजता जाते बाया? 12-1ला जावं लागत. मग तेव्हा पाणी येतं, जेव्हा पाणी येतं तेव्हा जातं. आता प्रत्येकाला ठेपा माहीत होऊन जायले. 12ला-1ला पाणी येतं. मग काही रात्रीला जात्या, काही 2-2:30ला जात्या. एक विषय, आता तुम्ही 2 वर्ग शिकलेले असतील, या धरणाचं मोठं पूजन झालं, पाण्याचं एकदम मोठी बॅनरबाजी झाली 1-2 वर्षापूर्वी भुजबळ साहेबांनी. मोठं पूजन झालं, मग नेमकं काय बनवी का? मग त्यांनी पाणी सोडलं तर काही ना शेतकरी ना मोटर टाकून पाणी उपसून घेत्या. अच्छा. मग बाकीच्या पाणी पण मग पाणी इतकं पाहिजे का? मोटरीने तिने ते गेलं नाही पाहिजे ना? पाणी जर भरपूर आलं तर नाही का? हा, ते पण बरोबर आहे. पाणी वेळेवर पाणी किती दिलं? एकदा दिलं पाणी आम्हाला, काय काय दिलं का? नाही, एकदा पाणी दिलं, त्याच्यावर पाणी दिलं या ना पुढे. आम्हाला जर पहिलं पाणी जर पुढे या. दिलं, काल एवढे हाल राहील डोंगरगावच्या. हा, बोला. पाटाचं पाणी कमी ना, इकडे इकडे इकडे. एवढं मोठं उद्घाटन केलं, मग येळावर पाणी द्यावा ना आम्हाला. नुसते लालची लावली होती का आम्हाला पाण्याची? एकदा पाणी दिलं फक्त, एवढं पूजन केलं. मग आम्हाला का नुसते लालची लावलं होतं का पाण्याचं? भुजबळ साहेब 1 तास आले, पूजन केलं, पाण्याचं बॅनर छपले. आमच्या गावातले 2-3 माणसं गेले, नाचले वगैरे. 2 दिवस पाणी आलं, नंतर बंद केलं, पुन्हा पाणी सोडलं. पाहिजे होतं पाणी. टँकर याच पाटाचं. अच्छा. ज्या वेळेस पूजन केलं, एवढं उद्घाटन केलं, तर आमचे इथले लोक किती खुश झाले का आपल्याला काय हमेशा पाणी येईल बा. एकदा पाणी दिलं तर पुन्हा फिरून पाणी दिलं नाही, म्हणून आमची परिस्थिती. बरोबर. याच्यासाठीच ते पाणी येत होतं, म्हणून आम्ही खुश झालो होतो आम्ही. आणि ते पाणी एकदा दिलं, परत नंतर दिलंच नाही. आमची दरवर्षी हीच हाल राहते 2-4 महिने. ताई, पुढे या. ताई, पाण्यासाठी तुमच्या गावातल्या सगळ्या तायांना खूप म्हणजे अगदी रात्री उठून जावं लागतं. तुम्हाला स्वतःला आजारी पडलाय, काय झालं नेमकं? पाणी आणू आजारी पडू आम्ही सगळे. उन्हाचा तानाचा पाणी आणायला लागतं, कारण की जनावराला भरपूर पाणी लागतं. किती गाई आणि किती तुमचे काय जनावर काय? आमची 5-6 जनावर आहे. बापरे, मग त्याला पाणी कुठून आणतं एवढं? एवढं समजा डोक्यावर पाणी व्हायला लागतं, काही विकत घ्यायला लागतं. म्हणजे मी तर म्हणतो 200 लिटरची टाकी अशा त्यांना नुसतं प्यायला 2 टाक्या लागत असेल दिवसभरात. टाक्यात याच्या मा लागत आहे त्यांना जनावर. घरात किती लोक आहे तुम्ही? आम्ही घरात आम्ही 5 जण आहे पूर्ण. म्हणजे 3 दिवसाला त्यांना 2 टाक्या, जनावरांना 2. म्हणजे एवढं पाणी आणते कुठून तुम्ही? एवढं पाणी काही विकत घ्यायला लागतं, काही निम्या रात्री उठून हापशावर जायला लागतं, पाणी आणायला लागतं. आणि पाणी व्हायला कोण कोण? तुम्ही अजून एकटीच पाणी वाट, एकटीच? कारण की आमचे पोरं बारीक बारीक आहे. आता सध्या काम नाही, धंदे नाही. सध्या थोडे काम लागत ते पाण्यात घालतो आम्ही. पैसे हाल आम्ही हाल 2 इकडून या, 2 हाल काढतो आम्ही सध्या. इकडून या तुम्ही. काम नाही, सध्या धंदे पुढे या, पुढे. सध्या काम धंदे नाही, काम धंदे नाही. म्हणजे कामातून थोडेफार पैसे आले. फार 100-200चं काम करतो, ते पाण्याचे टँकर वाल्याला देऊन टाकतो. बाप. आणि आमच्या लेकरा बाळाच्या शाळानी सुळानी काही नाही, पैसाच नाही आमच्याजवळ पुरत करायला. आणि यांचं काय, हे पाणी आजारी पडलं. आजारी तर पडूच राहिलो. आता 2 दिवस तर दवाखान्याला 1000 रुपये मग दादा ते तुम्हाला मदत करू नाही लागते का पाणी व्हायला? नाही ना, नाही लागते ना. ते कामाला जातात आमच्यासाठी. हा, कारण की ते खतं भरायला जातात. काय भुजबळ साहेबांनी एवढं मोठं उद्घाटन केलं, खूप मोठी बॅनरबाजी झाली, आता त्या जाहिराती चालू आहे की येवल्याचा पाणी प्रश्न भुजबळ साहेबांनी मिटावला, असं केलं तसं केलं. तुमच्या या पाण्यामुळं विहिरीला सुद्धा खूप पाणी आता आहे व खूप सुजलाम सुफलाम झालं. अगदी इथले बेरोजगार बाहेर जात होते, ते पाणी आल्यामुळं आता दूध धंदा वगैरे जोरात सगळं झालं. तसं काय नाही, आम्ही कामं नसल्यामुळे आम्ही तोडीला सुद्धा जातो. आम्ही ऊस तोडीला जातो. या वर्षी गेलो नाही फक्त, म्हणजे या मागच्या वर्षी गेलो. आता या वर्षी पण उचल घ्यायचा टाइम पडतो, कारण या पाण्यामुळे आम्हाला निघायला लागत इथून.
पाणी आम्हाला टिकत नाही. पान काय टिकत पण त्याच्या पुढे आम्हाला पाणी टिकत नाही. आता तुम्ही पाणी कुठून आणता? पाणी हापशावरून नाही, हापशावरून भेटलं तर विकत पाणी सांगतो आम्ही. दुसरं आम्हाला चान्सच नाही कुठून पाणी आणायचं. विकत कसं आणता? काय भाव पडतं विकत पाणी? विकत पाणी आम्हाला मला दररोजचं 300-400 रुपयाचं पाणी लागत. दररोज? हा, मग नेमका बाजारला सुद्धा पैसे राहत नाही आम्हाला. बाप रे बाप, सगळे पाण्यात पैसे घालावं लागते. पाण्यातच घालायला लागू राहिले आम्हाला. बहिणी तुमच्या एकाच घरात? आमची परिस्थिती तर पाण्याचीच लय अवघड आहे. कारण पाणीमुळे असं वाटतं का लांब जावं दुसऱ्या काय गावात. भुजबळ साहेबांना काय सांगणं? एवढं मोठं नेतृत्व आहे, महाराष्ट्राचं एक वजनदार नेतृत्व आहे, मोठं नाही, त्यांना तुमचं काय सांगणार आहे? काय नाही, फक्त आमची पाण्याची परिस्थिती लांब करावं, दुसरं काय नाही. पाण्याची परिस्थिती शिवाय काही कामं राहते असं आमच्या सरकारी, शिवाय कोणाचे कुपनं चालू नाही, काय नाही. ते म्हणते भुजबळ साहेब सुद्धा कुपनं चालू करायला आम्हाला किती का टाईम लागते. आमचं लग्नाला 7-8 वर्ष झाले किंवा 15-1 वर्ष झाले असं, तशापासून कुपन बंद आहे. कुपन सुद्धा आमचे चालू नाही. तेच नुसतं असे म्हणते होईन. आम्हाला हातावर परपंच आहे, काहीच नाही आमचे सरकारी काम. ठीक आहे, धन्यवाद तुमचा. हां.